पाटील आणि प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली आहे। काही दिवसांपूर्वीच लाड यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि यावरनं लक्ष्मण हाके आक्रमक झालेत। तर जरांगे पाटलांनी ओबीसींचं आरक्षण संपवलं अशी टीका हाकेंनी केली। प्रसाद लाड यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर त्यांनी आंदोलन स्थळी जावं अशीही त्यांनी मागणी केली आहे। कोण कुठला लाड, भाजपचा कुठला परिषदेवरचा वरिष्ठ सभागृहाचा हॉटेलवाला, झाडू पोचा करणारा आमदार तो मनोज जरांगेकडे जातो। काय कळतं मनोज जरांगेला आणि काय कळतं प्रसाद लाडला? मला वाटतं भाजपनं असली माणसं निवडून भाजप सेल्फ गोल करतोय। ही टिनपाट माणसं, टिनपाट। ग्रामीण भागामध्ये आमच्या गावगाड्यातल्या बोली भाषेमध्ये आम्ही भटकी विमुक्त जाती जमातीमधली माणसं आहोत, आम्ही ओबीसी मधली माणसं आहोत। अरे आमच्या दिवसाची सुरुवात शिवेनी होते, मग आम्ही जर शिवराळ भाषेत बोलायला लागलो ना, मग हे टंबरेळ काय यांना नॉलेज आहे? प्रसाद लाडला आणि मनोज जरांगेला तुम्ही ओबीसीच्या अनाथ माती काढवायला चालला आहात। जरांगे नावाच्या एका खुळचट, अशिक्षित, अनपढ माणसाच्या मागण्यावरून महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलंय, लोकनियुक्त सरकारनं संपवलंय आणि आमच्या 50-60% ओबीसींच्या हिताचं संरक्षण करण्यामध्ये महाराष्ट्राचं सरकार अपयशी ठरलंय। हा आमचा आरोप आहे सरकारवरती। तो लाड नावाचा आमदार तोंडात शिवी येते माझ्या, मी जबाबदारीने शिवी देतोय। तो त्याचा उद्योग उभा केलाय, तो आमच्या या सगळ्या लोकांची खाऊन देणं तो उद्योग उभा केलाय। तो काय म्हणतो की मनोज दादानं हत्ती अख्खा गेलाय आणि शिपूट राहिलाय, म्हणजे ओबीसीचं आरक्षण सगळं संपलंय, आता शिपूट राहिलाय, तो शेपूट काढायला मी आलोय। म्हणजे तू ओबीसीचं आरक्षण संपवायला आलायस? भाजपनं तुला यासाठी पाठवलं? परत म्हणतो मी माझा समाज म्हणून आलो। पहिला आमदारकीचा राजीनामा देन, तुझी काय अक्कल पाजळायची? तू पण बस उपोषणाला। अडवलं तुला कुणी? तू बोलला की भुजबळांचा कारखाना नाही का, ओबीसींचे कारखाने नाहीत का? अरे हेकण्या, दलित समाजामधला एखादा कलेक्टर झाला, ओबीसी मधला नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, परीट किंवा लोहार समाजातला एखादा आयएएस जरी झाला तरी त्याचं जात वास्तव जात नाही। हजारो वर्ष इथल्या माणसाचं रक्त जरी काढलं तर त्या रक्तामध्ये सामाजिक दुजाभाव येतो। आणि तुला ओबीसी मध्ये प्रवेश करायचा आहे ना, तर ओबीसी मधल्या कुठल्या जातीमधला कुठला व्यवसाय तुझ्यावर गरिबी आली त्यावेळी तू स्वीकारलास ते सांग। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये प्रशांत आंबी यांनी केलेल्या शिवीगाळ प्रकरणी आता आमदार संजय गायकवाड यांची कोल्हापूर पोलिसांनी चौकशी करणार आहेत। त्यामुळे पोलिसांना आपण सहकार्य करणार अशी भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आहे। मात्र याच वेळी विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांकडे शिवाजी कोण होता आणि दगलबाज शिवाजी या पुस्तकावर बंदी आणण्याची आपण मागणी करणार असंही आमदार संजय गायकवाड यांनी जाहीर केलंय आणि नवीनच वादाला तोंड फुटलंय। यापुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे। येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणते पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल। तो विषय मात्र राहणारच आहे। या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ती मी करण्यास तयार असेल। आमदार संजय गायकवाडांच्या चौकशीवर आता आमदार रोहित पवारांनी ट्विट केलंय आणि समाधान व्यक्त केलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे सरांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लाघ्य शिवीगाळ करणाऱ्या, महिलांचा अवमान करणाऱ्या आणि लोकप्रतिनिधींच्या चौकशीसाठी अखेर कोल्हापूर न्यायालयानं परवानगी दिलेली आहे। लवकरच ही चौकशी होईल अशी अपेक्षा। केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यामध्ये लोकायुक्त कायदा आहे। लोकायुक्त कायदा हा जरी संमत झाला असला तरीही त्याची अंमलबजावणी झालेली नाही। आता लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलन करावं लागतं की काय असा सवाल अण्णा हजारेंनी केलाय।
लोकायुक्त म्हणून आम्ही आग्रह धरला होता, लोकायुक्त स्थापन करा, आणि त्याच्यातून मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं. अनेक बैठका झाल्या, त्याच्यातून लोकायुक्त कायदा झाला, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ येते की काय असा विचार पडला. विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे असं कळतंय. सध्याच्या संख्या गणितानुसार महायुतीकडे 300 पेक्षा अधिक मतदार आहेत आणि त्यांचं पारडं जड मानलं जात आहे. 2016 मध्ये भाजपचे परिणय फुके विजयी झाले. राष्ट्रवादीचा गड हादरला होता आणि आता नाना पटोले काँग्रेसमध्ये तर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी भाजपसोबत समीकरणं असल्यानं तर पूर्णपणे बदलली आहेत. दरम्यान उमेदवारीवरच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. काँग्रेस सुद्धा ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढायच्या तयारीमध्ये आहे आणि त्यामुळे उमेदवारी नाराजी आणि स्थानिक समीकरणांमुळे निवडणुकीत नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त होतीये. महाविकास आघाडीसमोर उमेदवाराचा पेच आहे आणि काँग्रेसकडे अजूनही सक्षम चेहरा नाही अशी चर्चा जिल्ह्यात आहे. आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, भंडारा गोंदियाचा जर विचार केला तर मतदारांचं संख्याबळ असो किंवा यापूर्वीचा आमदार असो ते सुद्धा भाजपचेच होते आणि मतदारसंघात जी आता जर विचार केला तर जवळपास 60% जास्त मतदार हे भाजपच्या जवळ आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भाजपनी ही जागा सोडायचा प्रश्न उद्भवत नाही. ह्या उपरही आमचे वरिष्ठ नेते त्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील. काँग्रेस पक्ष ताकदीने हा इलेक्शन लढणार आहे. पक्षश्रेष्ठी हमेशा स्थानिक उमेदवाराला काँग्रेसने तर प्राधान्य दिलेलं आहे, पण भाजपकडे प्रत्येक वेळेस उमेदवारच नसतो. बाहेरचा आयाती उमेदवार इथं लढवल्या जाते आणि हा स्थानिकावर एक अन्याय आहे. या इलेक्शनमध्ये ताकदीनं आम्ही इलेक्शन लढू आणि भाजपसारखा आम्ही घोडेबाजारी करणार नाही. इमानदारीने हा इलेक्शन लढू आणि याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचाच येणाऱ्या काळामध्ये विजय होईल. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना आता वेग आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईमध्ये तातडीनं शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक बोलावली. बैठकीबाबत मंत्री गुलाबराव पाटलांना हा दुजोरा दिलाय. उपमुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी आपणही मुंबईकडे जातोय अशी माहिती गुलाबराव पाटलांनी दिली आहे. आहे ना, बोलवलं आहे ना, आम्ही कुठं नाही म्हणतोय, बोलवलं आहे आणि मी जातो आहे. मी काहीच सांगू शकत नाही. आता तुम्हाला माहिती आहे की तिथे काय काय चालू आहे, मागे पण काय झालं, कशा करता गेले होते. अब्दुल सत्तारांनी शिवसेनेच्या अंतर्गत कारभारावर उघड नाराजी व्यक्त केली आहे आणि पक्ष नेतृत्वालाच घरचा आहेर दिलाय. सिल्लोड आणि सोयगाव मतदारसंघात सावत्रपेक्षाही वाईट वागणूक मिळतेय असा आरोप त्यांनी केलाय. सिल्लोड नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे 31 पैकी 28 सदस्य निवडून आले आणि तरी विकास निधी मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असेल तर पक्ष संकटात येईल असा इशाराही सत्तार यांनी दिलाय. रोग वाढण्याआधी उपचार करा, अन्यथा भविष्यात निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा फटका बसू शकतो असं म्हणत त्यांनी वरिष्ठ नेतृत्वानं तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. आपण पाहतोय की सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये सावत्रपेक्षाही वाईट वागणूक मिळते अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलाय आणि घरच्याच पक्षनेत्याला त्यांनी घरचा आहेर दिलाय. बातमी जळगावातनं आहे. इथं विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर इथल्या निवासस्थानी आमदार आणि खासदारांची बंद दारात बैठक झाली आणि भाजपचे आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, त्याचबरोबर भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांची उपस्थिती होती. तब्बल 2 तास बंद दाराआड ही बैठक झाली आणि या बैठकीत जळगावच्या विधान परिषदेच्या जागेबाबत चर्चा झाल्याची ही माहिती आहे.
जळगावची जागा भाजपनं लढवावी अशी मागणी आमदार आणि खासदारांनी बैठकीत गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे अशी माहिती आहे. मुंबईमध्ये वांद्रे पूर्वेकडे स्टेशन बाहेर असलेलं अतिक्रमण रेल्वेनं धडक कारवाई करून काढलं. मात्र गरीबनगरमधलं हे अवैध बांधकाम पोलिसांनी विशेष मोहीम राबवत जमीनदोस्त केलं आणि त्यामुळेच वांद्रे पूर्व स्थानकानं मोकळा श्वास घेतलाय. या अतिक्रमण मुक्त झालेल्या परिसराचा आढावा घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आले होते. लवकरच इथं वांद्रे टर्मिनसचं काम सुरू होईल असं म्हणत पुढच्या 6 महिन्यात ट्रेनची संख्याही वाढवणार असं सोमय्यांनी सांगितलंय. बँड्रा पूर्व येथील गरीबनगर परिसरात तुम्ही पाहणी करायला आलेला आहात, काय सांगाल? आपण पाहतात 18-19 मार्चला पण आपण इथे आलो होतो. आज घुसता येत नव्हतं. या रुळावर धंदे बकराचे दुकानं आणि आज हा पूर्ण परिसर आता बांगलादेशी अनधिकृत झोपड्या मुक्त झालेला आहे. आज आपण जिथे उभे आहोत, आता टर्मिनसचा विकास करण्याचं काम सुरू आहे. पुढच्या 10 दिवसात पूर्ण कॉर्डन केलं जाणार, टेम्पररी फेन्सिंग केली जाणार आणि दिवाळीपर्यंत हा रेल्वे टर्मिनसचा हिस्सा असेल. इथून 22 ट्रेन वाढवली जाणार आहे. हा एक आपण असं म्हणू की खऱ्या अर्थात बांद्रा टर्मिनस होणार. एक मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. या विकासाच्या कामात इथून 1.5 फूट अंतरावर राहणारे ठाकरे सेनेचे नेत्यांनी खूप वोट जिहादच्या नावाने बांगलादेशी मुस्लिमना भडकवण्याचा प्रयत्न केला, पण देवेंद्र फडणवीस सरकारने यशस्वी होऊ दिला नाही. या समोरची जी जागा आहे जिथे अजून इल्लीगल आहे तर त्यावर काही कारवाई होणार आहे का? आता टप्प्याटप्प्याने काम होतंय. नियम सरकारने बनवला आहे. 2011चा आधी जर कोणी असेल राहिला तर त्यांना दुसऱ्या ठिकाणी घरं दिली जाणार. पहिल्या टप्प्यात जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचा आड जे येत असेल त्यांचा आता पहिला टप्पा आहे. इथलं बांगलादेशी मुक्त बांद्रा टर्मिनस 6 महिन्यात आपल्याला दिसेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह मी वैदिक कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई.